पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी मित्रांचे बायोलॉजीच्या या लेक्चरमध्ये स्वागत आहे. जे विद्यार्थी ऑनलाईन जॉईन झालेले आहेत त्यांनी आवाज क्लिअर येतोय का नाही मला सांगावं आणि चित्र व्यवस्थित दिसतंय का नाही ते पण क्लिअर करून द्यावं, म्हणजे आपल्याला आपलं लेक्चर स्टार्ट करता येईल. ओके, आवाज येतोय. सर्व विद्यार्थ्यांनी लवकर लवकर जॉईन व्हायचंय. ओके, तर कालच्या लेक्चरमध्ये आपण इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन ह्या चॅप्टरचे काही पॉइंट्स त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. आता नेक्स्ट पार्ट त्या ठिकाणी आपण कंटिन्यू करू. तर काल आपण बरेचसे पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. मोनो हायब्रिड क्रॉस, डाय हायब्रिड क्रॉस, ते पण पॉइंट्स आपण क्लिअर केले. फिनोटायपिक रेशो, जिनोटायपिक रेशो, डाय हायब्रिड क्रॉस हे पार्ट, आणि आपण लॉज पर्यंत आलो होतो. तर मेंडल्सनी 3 लॉज त्या ठिकाणी तयार केले. पहिला आहे लॉ ऑफ डॉमिनन्स, जो ऑलरेडी आपण बघितलेला आहे, और इट इज कॉल्ड फर्स्ट लॉ ऑफ द इनहेरिटन्स. आता या लॉनुसार काय कंडिशन आहे मित्रांनो, लक्षात घेऊ आपण, की जसं आता काल बघितलं की कॅपिटल टी आणि स्मॉल टी, कॅपिटल टी हे टॉल करताय, स्मॉल टी हे डॉर्प करताय, पण जेव्हा दोघं एकत्र येतात तेव्हा कोणता इंडिव्हिज्युअल तयार होतो, टॉल. म्हणजे याचा अर्थ काय झाला की टॉल हे कसं आहे, तर टॉल हे डॉमिनंट आहे आणि डॉर्प हे रेसेसिव्ह आहे. म्हणजे जेव्हा 2 अलिल्स, एकच गुण सांभाळणारे 2 जीन्स एकत्र येतात, ते एकाचा ज्याचा F1 जनरेशन मध्ये व्यक्त होतो तो डॉमिनंट असतो आणि एक पार्ट कसा असतो मित्रांनो, रेसेसिव्ह. तर तो झाला फर्स्ट लॉ. तर या ठिकाणी बघा, जे या केसमध्ये जर आपण बघितलं, बघा प्युअर टॉल या ठिकाणी आणि प्युअर डॉर्प यांचा क्रॉस केला तर कॅपिटल टी आणि स्मॉल टी तयार झालं. याला म्हणायचं F1 जनरेशन. याला काय म्हणायचं, F1 जनरेशन. पण सांगा, कॅपिटल टी म्हणजे टॉलचा गुण आहे, स्मॉल टी म्हणजे डॉर्पचा गुण आहे, पण जेव्हा दोन्ही एकत्र येत आहे तेव्हा जे प्लॅन तयार होईल ते कसं तयार होईल, तर ते प्लॅन टॉल तयार होईल. ते प्लॅन कसं तयार होईल मित्रांनो, टॉल. लक्षात येत आहे सर्वांना. म्हणजे याचा अर्थ टॉल हे डॉमिनंट कॅरेक्टर आहे आणि डॉर्प हे रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. पण मग आता काही काही केसमध्ये त्या ठिकाणी डॉमिनन्स बघा, इनकम्प्लीट डॉमिनन्स किंवा को डॉमिनन्स पुढे आपल्याला घ्यायचे. म्हणजे हा जो लॉ आहे हा युनिव्हर्सली एक्सेप्टेड नाही. दिस लॉ इज नॉट युनिव्हर्सली एक्सेप्टेड. फक्त काय लक्षात घ्यायचं की हेट्रोझायगस कंडिशन मध्ये एक जीन डॉमिनंट असतो आणि एक जीन रेसेसिव्ह असतो. हेट्रोझायगस कंडिशन मध्ये एक जीन कसा असेल मित्रांनो, डॉमिनंट असेल आणि एक जीन कसा असेल तर रेसेसिव्ह असेल. त्यानंतर लॉ ऑफ सॅग्रिगेशन और लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स. नेक्स्ट पार्ट त्या ठिकाणी घ्यायचा आहे, लॉ ऑफ सॅग्रिगेशन और लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स. आता बघा, कॅपिटल टी स्मॉल टी मध्ये कॅपिटल टी हा टॉलनेस करताय आणि स्मॉल टी हा डॉर्पनेस करताय, पण ते दोघं बरोबर राहतील पण एकमेकात मिक्स नाही होणार. म्हणजे कॅपिटल टी चे गुण स्मॉल टी मध्ये जाणार नाही, स्मॉल टी चे गुण कॅपिटल टी मध्ये येणार नाही. म्हणजे याचा अर्थ सांगा, गॅमेट्स कसे, प्युअर. म्हणजे लक्षात काय घ्यायचंय, जेव्हा कॅपिटल टी आणि स्मॉल टी सेपरेट होतील तेव्हा कॅपिटल टी पूर्ण त्याच राहील, स्मॉल टी पूर्ण त्याचा राहील, एकमेकात ते मिक्स होत नाही. याला म्हणता लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स किंवा लॉ ऑफ सॅग्रिगेशन. सॅग्रिगेशनचा अर्थ काय सांगा,
की जेव्हा बघा आता इथं आपण बघितलं हे कॅपिटल टी स्मॉल टी हायब्रिड टॉल आहे आणि याच्यात जर आपण नंतर याचे गॅमेट्स तयार केले कॅपिटल टी वेगळं स्मॉल टी वेगळं तर ते वेगळे होतील. त्यामध्ये कॅपिटल टी मध्ये स्मॉल टी चे गुण येणार नाही, स्मॉल टी मध्ये कॅपिटल टी चे गुण येणार नाही. याला म्हणतात लॉ ऑफ सॅग्रिगेशन. त्यानंतर येतोय आता हा लॉ जो आहे हा युनिव्हर्सली ऍप्लिकेबल आहे. हा लॉ कसा आहे, पहिला लॉ युनिव्हर्सली ऍप्लिकेबल नाहीये, सेकंड लॉ युनिव्हर्सली ऍप्लिकेबल आहे आणि तिसरा आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. तर आता प्रत्येक कॅरेक्टर हे इंडिपेंडंट असतं. काल आपण बघितलं होतं बघा राऊंड येलो आणि रिंकल्ड ग्रीन हा जो लॉ आहे हा डायहायब्रिड क्रॉस करता ऍक्ट होतो. कोणत्या क्रॉस करता, डायहायब्रिड क्रॉस. याच्यामध्ये काय या लॉ नुसार ज्या वेळेस लक्षात घ्यायचंय ज्या वेळेस त्या ठिकाणी दोन कॅरेक्टर एकत्र राहता तर ते बरोबर राहता, पण सेपरेट व्हायचं तर सेपरेट पण होऊ शकता, एकमेकात ते मिक्स होत नाही. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर इंडिपेंडंटली पुढच्या जनरेशन मध्ये जाऊ शकतं इंडिपेंडंट. जसं आता बघा हे राऊंड येलो आणि रिंकल्ड ग्रीन. आता राऊंड कोणा बरोबर आहे, येलो बरोबर पण राऊंड ग्रीन बरोबर पण जाऊ शकतं. रिंकल्ड राऊंड येलो येलो कोणा बरोबर आहे, राऊंड बरोबर, पण येलो रिंकल्ड बरोबर पण जाऊ शकतंय. म्हणजे याचा अर्थ ते बरोबर आहे, राऊंड आणि येलो बरोबर आहे, पण याचा अर्थ काय की ते बरोबरच राहतील असं नाहीये. पुढच्या जनरेशन मध्ये जाताना राऊंड हा ग्रीन बरोबर पण जाऊ शकतो आणि येलो हा रिंकल्ड बरोबर सुद्धा जाऊ शकतो. म्हणजे राऊंड येलो लक्षात घ्या, राऊंड ग्रीन असं पण तयार होईल. त्यानंतर येलो रिंकल्ड असं पण कॅरेक्टर त्या ठिकाणी तयार होईल. म्हणजे याचा अर्थ काय की जे कॅरेक्टर्स आहे ते राहताना जरी बरोबर राहिले तरी ते पुढच्या जनरेशन मध्ये जाताना दे गो इंडिपेंडंट ऑफ द अदर कॅरेक्टर. म्हणजे एका कॅरेक्टरच्या इंडिपेंडंटली दुसरं कॅरेक्टर त्या ठिकाणी जाऊ शकतं पुढच्या जनरेशन मध्ये. दिस लॉ इज बेस्ड ऑन द डायहायब्रिड क्रॉस. हा लॉ काय कसे संबंधित आहे, डायहायब्रिड क्रॉस. That is the transfer of one character is independent of the other character. येलोचं ट्रान्सफर होणं हे राऊंडवर डिपेंड नाही किंवा राऊंडचं पुढचं कोणाबरोबर जाईल हे येलोवर डिपेंड नाही. राऊंड येलो बरोबर राहील नाही तर राहणार पण नाही. राऊंड त्या ठिकाणी ग्रीन बरोबर पण जाऊ शकतोय. म्हणजे याचा अर्थ हा लॉ इंडिपेंडंट असॉर्टमेंटचा आहे. मग तीन लॉ कोणते बघितले बघा बरं. पहिला लॉ बघितला लॉ ऑफ डॉमिनन्स. पहिला लॉ कोणता बघितला, लॉ ऑफ डॉमिनन्स. F1 जनरेशन मध्ये जे हायब्रिड तयार होतं त्यातला एक जीन डॉमिनंट आहे आणि एक जीन रेसेसिव्ह असतो. डॉमिनंट जीन व्यक्त होतो, रेसेसिव्ह जीन व्यक्त होत नाही. त्यानंतर लॉ ऑफ सॅग्रिगेशन, कॅपिटल टी आणि स्मॉल टी बरोबर राहता पण एकमेकांमध्ये ते मिक्स होत नाही. ते बरोबर राहतील पण गॅमेट तयार होताना ते सेपरेट होता, एकमेकात कुठल्याही प्रकारचं मिक्सिंग ते त्या ठिकाणी दाखवत नाही. आणि लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट म्हणजे काय, प्रत्येक कॅरेक्टर पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्समिट होताना दुसऱ्यावर अवलंबून राहत नाही. ते कॅरेक्टर त्याचं पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर होऊ शकतं. तर हे त्या ठिकाणी आता नेक्स्ट पार्ट आपण घेऊ बॅकक्रॉस. बॅकक्रॉस काय येतोय बघा, अ क्रॉस बिटवीन F1 इंडिव्हिज्युअल. सांगा आता आपण मोनो हायब्रिड क्रॉस बघितला ज्यामध्ये F1 इंडिव्हिज्युअल कोण आहे तर कॅपिटल टी स्मॉल टी हायब्रिड टॉल. आणि सांगा बरं याचे पॅरेंट कोण आहे तर इथं बघा, इथं आहे बघा. आता मोनो हायब्रिड क्रॉस आहे तर पॅरेंट बघा कोण आहे, प्युअर टॉल कॅपिटल टी, प्युअर डॉर्फ स्मॉल टी हे पॅरेंट आहे. आणि हे जे हे हायब्रिड टॉल कॅपिटल टी स्मॉल टी हे F1 जनरेशन आहे. तर आता बॅक क्रॉस मध्ये काय करायचं, एक झाड कॅपिटल टी स्मॉल टी वाला घ्यायचं आणि एक झाड पॅरेंटचं घ्यायचं. म्हणजे प्युअर टॉल घ्या नाही तर प्युअर डॉर्फ घ्या, याला म्हणता बॅक क्रॉस. मग सांगा बरं बॅक क्रॉस म्हणजे काय आहे. इट इज द क्रॉस मीन्स इट इज द पॉलिनेशन और इट इज द फर्टिलायझेशन बिटवीन काय हायब्रिड मेंबर ऑफ द F1 जनरेशन अँड एनी वन पॅरेंट ऑफ द
प्युअर दॅट इज एनी वन पॅरेंट दॅट इज कॅपिटल टी और स्मॉल टी. म्हणजे बघा आता बॅक क्रॉस कसा असेल, एक पॅरेंट घ्या कोणता पण, समजा घेतला मी कॅपिटल टी आणि त्याचा क्रॉस करा F1 मेंबर बरोबर कॅपिटल टी, हा झाला बॅक क्रॉस. किंवा स्मॉल टी घ्या आणि त्याचा क्रॉस करा कॅपिटल टी बरोबर, हा सुद्धा झाला त्या ठिकाणी काय बॅक क्रॉस. तर बॅक क्रॉस म्हणजे काय सांगा, तर बॅक क्रॉस म्हणजे लक्षात आलंय सगळ्यांच्या, अ क्रॉस बिटवीन F1 इंडिव्हिज्युअल अँड वन ऑफ द पॅरेंट. क्रॉस बिटवीन F1 इंडिव्हिज्युअल अँड वन ऑफ द पॅरेंट इज नोन ॲज द बॅक क्रॉस. अ क्रॉस बिटवीन F1 इंडिव्हिज्युअल अँड वन ऑफ द पॅरेंट इज नोन ॲज द बॅक क्रॉस. टाइप्स ऑफ बॅक क्रॉस देर आर 2 टाइप. जर मी आता मला सांगा डॉमिनंट पॅरेंट कोण आहे, कॅपिटल टी आणि F1 इंडिव्हिज्युअल कोण आहे, कॅपिटल टी, याला म्हणता डॉमिनंट बॅक क्रॉस. काय नाव द्यायचं मित्रांनो याला, डॉमिनंट बॅक क्रॉस. म्हणजे सांगा कोणामधला, व्हेन F1 हायब्रिड इज क्रॉस्ड विथ द होमोझायगस डॉमिनंट पॅरेंट, म्हणजे कॅपिटल टी होमोझायगस डॉमिनंट पॅरेंट इज नोन ॲज द डॉमिनंट बॅक क्रॉस. त्याला काय नाव द्यायचं आहे, डॉमिनंट बॅक क्रॉस. कॅपिटल टी इंटू कॅपिटल टी. आणि याच्यामध्ये सगळे जे मेंबर तयार होतील, बघा आता याच्यात मेंबर कसे तयार होतील ते क्लिअर करून देतोय. तर बघा आता कॅपिटल टी कॅपिटल स्मॉल टी चा क्रॉस केला कॅपिटल टी बरोबर. तर याच्यात क्रॉस केल्यानंतर जे मेंबर त्या ठिकाणी तयार होतील ते सर्व मेंबर टॉल असतील. ते सर्व मेंबर कसे असतील, टॉल असतील. ऑल इंडिव्हिज्युअल आर विथ डॉमिनंट कॅरेक्टर. सगळे जे इंडिव्हिज्युअल आहे ते कोणत्या कॅरेक्टरने येतील, ऑल मेंबर्स आर विथ डॉमिनंट कॅरेक्टर. सर्व जे मेंबर्स आहे ते त्या ठिकाणी डॉमिनंट कॅरेक्टरचे असणार आहे. आता इकडे लक्षात घ्या, समजा आता बघा डॉमिनंट बॅक क्रॉस मध्ये काय होतंय, कॅपिटल टी क्रॉस कॅपिटल टी स्मॉल टी हा क्रॉस घेतोय मी. तर याचे गॅमेट बघा दोन्ही सारखे असतील ना, फक्त कॅपिटल टी घ्यायचं आणि याचे मात्र वेगळे घ्यायचे. हा एक कॅपिटल टी एक स्मॉल टी आणि हा एक गॅमेट. याचा आणि याचा कॅपिटल टी असं तयार होईल आणि एक असं तयार होईल कॅपिटल टी स्मॉल टी. हे पण टॉल राहील आणि हे पण टॉलच राहील. फक्त हे प्युअर टॉल आहे आणि हे हायब्रिड टॉल राहील. पण मग सगळे मेंबर कसे राहतात, टॉल. तर डॉमिनंट बॅक क्रॉस मध्ये ऑल द मेंबर्स आर टॉल कॅरेक्टर. मेंबर हे टॉल असतील, सर्वच्या सर्व मेंबर कसे असतील, टॉल. आता त्या ठिकाणी नेक्स्ट पार्ट आहे रेसेसिव्ह बॅक क्रॉस.
आता रेसेसिव्ह बॅक क्रॉसला टेस्ट क्रॉस पण म्हणतात. रेसेसिव्ह बॅक क्रॉसला काय म्हणतात? टेस्ट क्रॉस. लक्षात घ्या, रेसेसिव्ह बॅक क्रॉस इज नोन ॲज द टेस्ट क्रॉस. तर आता रेसेसिव्ह बॅक क्रॉस म्हणजे कोणातला असतो, तर ते आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. रेसेसिव्ह बॅक क्रॉसला दुसरं नाव काय आहे? टेस्ट क्रॉस. आणि याच्यामध्ये कोण आहे बघा, F1 इंडिव्हिज्युअल आणि रेसेसिव्ह पॅरेंट. F1 F1 इंडिव्हिज्युअल, आवाज येतोय? F1 इंडिव्हिज्युअल आणि रेसेसिव्ह पॅरेंट. F1 इंडिव्हिज्युअल आणि रेसेसिव्ह पॅरेंट, आवाज येतोय? ओके. तर F1 इंडिव्हिज्युअल कोण आहे? कॅपिटल टी स्मॉल टी. आणि रेसेसिव्ह पॅरेंट म्हणजे कोण? स्मॉल टी स्मॉल टी. यांच्यातला जो क्रॉस आहे त्याला म्हणतात रेसेसिव्ह बॅक क्रॉस किंवा टेस्ट क्रॉस. रेसेसिव्ह बॅक क्रॉस किंवा काय नाव द्यायचं आहे? टेस्ट क्रॉस हे नाव त्या ठिकाणी दिले जाईल. रेसेसिव्ह बॅक क्रॉस और टेस्ट क्रॉस. तर आता याच्यात बघा बरं, याचे गॅमेट कसे तयार करतो मी? कॅपिटल टी स्मॉल टी. आणि हे दोन्ही एकच आहे ना, मग एकदाच घ्यायचं. आता हा पार्ट आणि हा पार्ट, कॅपिटल टी स्मॉल टी, आणि हा पार्ट स्मॉल टी. सांगा हे प्लॅन कसं राहील? टॉल. आणि हे प्लॅन कसं राहील? डॉर्फ. म्हणजे याचा अर्थ 50% प्लॅन टॉल राहतील आणि 50% प्लॅन डॉर्फ राहतील. कोणामध्ये? रेसेसिव्ह बॅक क्रॉसमध्ये. कोणामध्ये मित्रांनो? रेसेसिव्ह बॅक क्रॉसमध्ये 50% प्लॅन हे टॉल राहतील आणि 50% प्लॅन्ट हे डॉर्फ राहतील. तर ही जी कंडिशन आहे याला म्हणता मग फिनोटायपिक रेशो. सांगा 1:1 येईल. का बरं? 50% प्लॅन टॉल, 50% प्लॅन डॉर्फ हे कॅन्सल करून 1:1 हा रेशो येईल. बघा 50% इंडिव्हिज्युअल्स आर विथ डॉमिनंट टॉल अँड 50% विथ रेसेसिव्ह कॅरेक्टर. 50% झाडं हे डॉमिनंट कॅरेक्टरचे म्हणजे टॉल असतील आणि 50% झाडं हे त्या ठिकाणी डॉर्फ असतील. त्यानंतर येतं जीन इंटरॅक्शन. नेक्स्ट कन्सेप्ट कोणती सांगा? तर नेक्स्ट कन्सेप्ट इज जीन इंटरॅक्शन. आता बघा इंट्राजेनिक इंटरॅक्शन. पहिलं कोणतं आहे? इंट्राजेनिक इंटरॅक्शन ऑकर्स बिटवीन द आलिल्स ऑफ द सेम जीन. एकाच जीनचे, आपल्याला माहिती आहे एकाच जीनचे बऱ्याच वेळेस वेगवेगळे प्रकार असतात. तर त्याच्यातली जी इंटरॅक्शन आहे त्याला म्हणता इंट्राजेनिक इंटरॅक्शन ऑकर्स बिटवीन द आलिल्स ऑफ सेम जीन. आता उदाहरणार्थ बघा त्याचे इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स आणि मल्टिपल आलिल्स. हे सांगा आता इंट्राजेनिक इंटरॅक्शन चे उदाहरण कोणते? द एक्झाम्पल्स फॉर इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स आर इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स अँड मल्टिपल आलिल्स. कोणते कोणते येतील सांगा? इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स अँड मल्टिपल आलिल्स. इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स अँड मल्टिपल आलिल्स. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द इंट्राजेनिक इंटरॅक्शन. ते सगळे आपण बघू काय. आणि दुसरं आहे इंटरजेनिक और नॉन आलिलिक जीन इंटरॅक्शन ऑकर्स बिटवीन द आलिल्स ऑफ डिफरंट जीन. आलिल्स ऑफ द सेम जीन नाही, आलिल्स ऑफ द डिफरंट जीन ऑन द सेम और डिफरंट क्रोमोझोम. आता त्याच्यातलं बघा पहिलं एक्झाम्पल आहे प्लिओट्रॉपी, नंतर पॉलिजीन्स, नंतर इपिस्टॅसिस, नंतर सप्लिमेंटरी अँड कॉम्प्लिमेंटरी जीन. त्याच्यातला फरक सांगा. एकाच जीनचे वेगवेगळे प्रकार आहे. एकच जीन एकच आहे पण त्याचे प्रकार वेगळे. तर इंट्राजेनिक इंटरॅक्शन. आणि म्हणजे आलिल्समध्ये होणारी, कोणामध्ये होणारी आहे? एकाच जीनचे जेवढे आलिल्स आहे त्यांच्यात होणारी ही इंटरॅक्शन आहे. आणि इंटरजेनिकमध्ये काय आहे? वेगवेगळे जीन त्यांच्यात होणारी इंटरॅक्शन. म्हणजे समजा आता एक फ्लावरचा कलर त्या ठिकाणी कंट्रोल करतोय आणि दुसरा आहे झाडाची हाईट कंट्रोल करतोय. वेगवेगळे जीन आहे त्यांच्यातली इंटरॅक्शन. तर त्या ठिकाणी ती झाली इंटरजेनिक किंवा नॉन आलिलिक जीन इंटरॅक्शन. काल आपण बघितलेलं आहे मित्रांनो, आलिल्स म्हणजे काय असतात? डिफरंट फॉर्म्स ऑफ द सेम जीन. काय सांगा? डिफरंट फॉर्म्स ऑफ द सेम जीन आर कॉल्ड आलिल्स. एकाच जीनचे वेगवेगळे प्रकार
त्याला काय नाव द्यायचंय मित्रांनो, आलिल्स हे नाव द्यायचंय. आणि जर एकाच जीनच्या आलिल्समध्ये इंटरॅक्शन होते तर ती इंट्राजेनिक, आणि वेगवेगळ्या जीनच्या आलिल्समध्ये इंटरॅक्शन होते तर इंटरजेनिक और नॉन आलिलिक जीन इंटरॅक्शन. इंट्रा म्हणजे एकच जीनचे वेगवेगळे आलील, आणि इंटर म्हणजे वेगवेगळ्या जीनचे वेगवेगळे आलिल्स यांच्यामध्ये होणारी. तर तुम्हाला पाठ करायचं. इंट्राजेनिकचे एक्झाम्पल कोणते, इनकम्प्लीट डॉमिनन्स, कोडॉमिनन्स, मल्टिपल आलिल्स. आणि इंटरजेनिकचे एक्झाम्पल्स कोणते, प्लिओट्रॉपी, पॉलिजीन, इपिस्टॅसिस, सप्लिमेंटरी अँड कॉम्प्लिमेंटरी जीन. सप्लिमेंटरी अँड कॉम्प्लिमेंटरी जीन. आता बघा इपिस्टॅसिस म्हणजे काय, तर फिनोटायपिक कॅरेक्टर ऑफ वन जीन इज अफेक्टेड ड्यू टू अदर जीन. म्हणजे बघा आता एखादा विद्यार्थी आहे, दोन विद्यार्थी, एक चांगला अभ्यास करणार आहे पण एक अभ्यास न करणार आहे. तर जो अभ्यास न करणारा विद्यार्थी आहे त्याच्यामुळे जो अभ्यास करणारा विद्यार्थी आहे त्याचा अभ्यास बंद होतो. म्हणजे याचा अर्थ काय सांगा, एकाचा गुण दुसऱ्यामुळे बदलणं, एका जीनचा गुण दुसऱ्यामुळे बदलणं, एका जीनच्या गुणावरती दुसऱ्या जीनचं इफेक्ट होणं, त्याला म्हणता इपिस्टॅसिस. त्याला काय नाव द्यायचंय मित्रांनो, इपिस्टॅसिस. मग काय सांगा, फिनोटायपिक कॅरेक्टर ऑफ वन जीन इज अफेक्टेड ड्यू टू अदर जीन. सप्लिमेंटरी जीन म्हणजे काय, की मी याने अभ्यास केला तर मी करील. म्हणजे याचा अर्थ काय सांगा, की एखाद्या जीनचा गुण हा दुसरा जीन असेल तरच व्यक्त होतो, तर मग त्याला म्हणता सप्लिमेंटरी जीन. त्याला काय नाव द्यायचं मित्रांनो, सप्लिमेंटरी जीन. सांगा सप्लिमेंटरी जीन म्हणजे काय, द कॅरेक्टर ऑफ वन जीन आर एक्सप्रेस्ड इन प्रेझेन्स ऑफ अदर जीन. जर एका जीनचा गुण दुसऱ्या जीनच्या प्रेझेन्स मध्येच व्यक्त होतोय नाही तर नाही होते, त्याला म्हणायचं सप्लिमेंटरी जीन. आणि समजा टू ऑर मोर जीन दॅट व्हेन प्रेझेंट टुगेदर, जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त जीन आहे आणि ते एकत्र आहे तर ते चांगल्या प्रकारे इफेक्ट तयार करतील. म्हणजे एक एकटा जीन आहे, तो एक तास अभ्यास करतोय पण अजून दोन मेंबर आहे आणि दोघं तिघं मिळून अभ्यास करताय आणि सगळे मिळून 5-5 तास अभ्यास करताय. म्हणजे याचा अर्थ सांगा की एखादा जीन एकटा असताना कधी कधी तो एवढा इफेक्टिव्हली काम करत नाही, पण तोच जर दोन किंवा दोनापेक्षा जास्त जणांचा ग्रुप आला तर त्या ग्रुपमध्ये मात्र तो एकदम इफेक्टिव्हली काम करतो. तर असं असेल तर त्या जीन्सला काय म्हणता, कॉम्प्लिमेंटरी जीन. काय येईल बरं मग, टू ऑर मोर जीन दॅट व्हेन प्रेझेंट टुगेदर, टू ऑर मोर जीन दॅट व्हेन प्रेझेंट टुगेदर प्रोड्युसेस द इफेक्ट क्वालिटेटिव्हली. क्वालिटेटिव्हलीचा अर्थ काय होतो, एकदम गुणात्मक, म्हणजे क्वालिटी वाईज डिस्टिंक्ट फ्रॉम द सेपरेट इफेक्ट ऑफ एनी वन ऑफ देम. म्हणजे एकट्याने जो इफेक्ट भेटला नाही, सगळे मिळून तो इफेक्ट भेटणार, त्याला म्हणता कॉम्प्लिमेंटरी जीन. पण याच्यामध्ये काय आहे, सगळे वेगवेगळे जीन आहे आणि म्हणून ह्या इंटरजेनिक रिॲक्शन्स, इंटरजेनिक इंटरॅक्शन. आता नेक्स्ट पार्ट बघा, इंट्राजेनिक मध्ये आपण बघू इनकम्प्लीट डॉमिनन्स. इंट्राजेनिकच्या आपण काय बघितले बघा, इनकम्प्लीट डॉमिनन्स हा जो पार्ट आहे तो बघितला, कोडॉमिनन्स तो एक पार्ट बघितला, त्यानंतर कोणता बघितला, मल्टिपल आलिल्स. तर त्यातला आता बघू इनकम्प्लीट डॉमिनन्स. कोणत्या प्लांटमध्ये असतो, मिराबिलिस जलापा और 4 o'clock प्लांट. कोणत्या प्लांटमध्ये सांगा, इनकम्प्लीट डॉमिनन्स इज प्रेझेंट इन अ प्लांट दॅट इज मिराबिलिस जलापा दॅट इज 4 o'clock प्लांट अँड कोणामध्ये सांगा त्या ठिकाणी, अँटीरिनम मेजस. बघा अँटीरिनम मेजस, तर त्याला नाव देता स्नॅपड्रॅगन. दुसरं नाव काय सांगा, स्नॅपड्रॅगन. लक्षात घ्या, इनकम्प्लीट डॉमिनन्सचं पहिलं एक्झाम्पल कोणतं आहे, मिराबिलिस जलापा. सांगा इनकम्प्लीट डॉमिनन्सचं पहिलं एक्झाम्पल कोणतं आहे, मिराबिलिस जलापा. त्याचं दुसरं नाव काय आहे, 4 o'clock प्लांट. आणि दुसरं एक्झाम्पल कोणतं आहे, अँटीरिनम मॅजस किंवा स्नॅपड्रॅगन. देर आर 2 pure व्हरायटीज, वन विथ रेड फ्लावर्स अँड अदर विथ व्हाईट फ्लावर्स. बघा आता याच्या 2 व्हरायटी आहे, दोन्ही प्युअर आहे. बघा हे रेड आहे, डॉमिनंट आहे, आणि व्हाईट रेसेसिव्ह आहे. डॉमिनंटला कॅपिटल लेटरने दाखवायचं आणि त्याच लेटरनी पण स्मॉल मध्ये,
कशाला दाखवायचं, रिसेसिव्ह कॅरेक्टरला. हे लक्षात घ्या. जसं आता बघा रेड आहे, रेड करता मी काय घेतलं, कॅपिटल आर डिप्लॉइड कंडिशन आहे. आणि मग व्हाईट करता व्हाईट हे रेसेसिव्ह आहे, तर व्हाईट करता मी काय घेईल सांगा, स्मॉल डब्ल्यू वगैरे नाही घेणार. जे डॉमिनंट करता नोटेशन घेतलं त्याचं स्मॉल लेटर मी घेणार, त्याचंच स्मॉल लेटर घेणार. जसं आता बघा टॉल करता आपण काय घेतलं होतं, कॅपिटल टी. टॉल करता काय घेतलं सांगा, कॅपिटल टी. डॉर्फ करता काय घेतलं होतं, स्मॉल टी. डॉर्फ करता स्मॉल डी वगैरे नाही घेतलं, कॅपिटल टीचे स्मॉल लेटर. मग तसंच इथं घेतलं. आता याचे गॅमेट्स, हे कॅपिटल आर येईल, याचा स्मॉल आर, दोघांना एकत्र केलं कॅपिटल आर स्मॉल आर. आता मला सांगा याच्यात डॉमिनंट कॅरेक्टर कोणतं आहे, तर डॉमिनंट कॅरेक्टर रेड आहे. कोणतं आहे सांगा, डॉमिनंट कॅरेक्टर त्या ठिकाणी रेड आहे. मग आता जे फ्लॉवर तयार व्हायला पाहिजे होते ते कोणते तयार व्हायला पाहिजे होते, रेड. पण काय झालं बघा, रेडचा पूर्ण गुण व्यक्त नाही झाला, त्यात व्हाईटचा पण गुण आला आणि झाडं कोणते झाले, पिंक कलरचे. रेड आणि व्हाईटला मिक्स केल्यावर जो गुण बनतो त्याला म्हणता पिंक कलर. जो कलर रेडमध्ये व्हाईट टाकला तर पिंक कलर तयार होतो. म्हणजे याचा अर्थ सांगा, ऍक्च्युअल झाडं आपल्याला अपेक्षित होते रेड कलरचे तयार व्हायला पाहिजे. आपल्याला जे झाडं अपेक्षित होते तर ते, कारण रेड हा डॉमिनंट वाला आहे आणि डॉमिनंट वालाच व्यक्त होतो. कॅपिटल आर आहे, स्मॉल आर आहे, कॅपिटल आर डॉमिनंट आहे, स्मॉल आर रेसेसिव्ह आहे, तर व्यक्त कोण होईल, कॅपिटल आर व्यक्त कोण व्हायला पाहिजे आणि रेड यायला पाहिजे, पण आले पिंक फुलं. याचा अर्थ सांगा, रेड कलरला पूर्ण एक्सप्रेस होता आलं नाही, त्याचा डॉमिनन्स कंप्लीट नाहीये. मग सांगा तो कसा आहे, इनकम्प्लीट डॉमिनन्स आहे. कसा डॉमिनन्स आहे मित्रांनो, इनकम्प्लीट डॉमिनन्स. आता मी सांगा ही F1 जनरेशन आहे. आता याच्यात ह्या दोघांमध्ये क्रॉस केला, हे असं, मग याचे गॅमेट्स कसे तयार होतील, कॅपिटल आर आणि स्मॉल आर. याचे गॅमेट कसे तयार होतील, कॅपिटल आर आणि स्मॉल आर. आणि मग इथं घेतलं बघा कॅपिटल आर स्मॉल आर, इथं घेतलं कॅपिटल आर स्मॉल आर. सांगा आता कॅपिटल आर रेड कलर, कॅपिटल आर स्मॉल आर रेड व्हायला पाहिजे, पण कोणता कलर आला, पिंक कलर आला. कोणता कलर आला, पिंक. त्यानंतर कॅपिटल आर स्मॉल आर, बघ कॅपिटल आर स्मॉल आर पिंक कलर आणि हे व्हाईट कलर. तर फिनोटायपिक रेशो, एक फुल रेड कलरचं येईल, 2 फुलं पिंक कलरचे येतील, 1 फुल व्हाईट कलरचं येईल. हा झाला फिनोटायपिक रेशो. जिनोटायपिक रेशो बघा काय येईल, 1 फुल रेड कॅपिटल आर 2 फुलं ते कॅपिटल आर स्मॉल आर टाईपचे आणि 1 फुल आहे स्मॉल आर. म्हणजे याच्यामध्ये काय कंडिशन आहे सांगा, की फिनोटायपिक आणि जिनोटायपिक दोन्ही दिसण्याचा आणि जीनचा असण्याचा दोन्ही रेशो सारखे आणि 1:2:1 हा त्या ठिकाणी असणारा रेशो आहे. जिनोटायपिक रेशो पण तोच आहे मित्रांनो, 1:2:1. आणि एक्झाम्पल मिराबिलिस जलापा आणि अँटीरिनम मॅजस. ते झालं इनकम्प्लीट डॉमिनन्स विच इज द एक्झाम्पल ऑफ इंट्राजेनिक रिॲक्शन. इंट्राजेनिक आहे, जीन बघा एकच आहे, कोणते, रेड आणि व्हाईट म्हणजे कलरचे जीन आहे, तेच काय करताय त्या ठिकाणी इनकम्प्लीट डॉमिनन्स दाखवत आहे. मीन्स द आलिल्स ऑफ द सेम जीन आर प्रेझेंट. त्यानंतर कोडॉमिनन्स, नेक्स्ट कन्सेप्ट कोणती मित्रांनो, कोडॉमिनन्स. आता बघा इथं ह्या ठिकाणी एक रेड कलरचं त्या ठिकाणी कॅटल आहे आणि एक व्हाईट कलरची कॅटल आहे, म्हणजे गाय आणि त्या ठिकाणी बैल असा विचार करता येईल. तर एक रेड आहे आणि एक व्हाईट आहे आणि यांचं सांगा, रेड करता रेड पण डॉमिनंट आहे कॅपिटल आर आणि व्हाईट पण डॉमिनंटच आहे, रेसेसिव्ह नाही. व्हाईट पण डॉमिनंट आहे, रेसेसिव्ह नाही, दोघं डॉमिनंट आहे. कोडॉमिनन्सचा अर्थ काय झाला, दोघांचे गुण व्यक्त होणार. कोडॉमिनन्सचा अर्थ काय झाला सांगा, दोघांचे गुण त्या ठिकाणी व्यक्त होणार. सांगा बरं, कॅपिटल आर गॅमेट काय तयार होईल, कॅपिटल आर. कॅपिटल डब्ल्यू गॅमेट काय तयार झाला, कॅपिटल डब्ल्यू. आता यांच्यात क्रॉस केला म्हणजे हा, आता एक दाखवू शकता तुम्ही, 2 दाखवू शकता. सांगा कॅपिटल आर डब्ल्यू, इथं आला कॅपिटल आर
कॅपिटल डब्ल्यू आणि त्या ठिकाणी हे जे फिमेल तयार झालं तर हे आणि एक मेलचा पार्ट घेतलं समजा कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू हे इथं आणि सांगा बरं याच्यात रेड कलर पण आहे बघा आणि व्हाईट पण आहे एकत्र नाही झाले पिंक कलर नाही केला रेड त्याचा व्यक्त झाला याच्यात इथं पण सांगा रेड कलर पण आहे आणि इथं प्युअर व्हाईट आहे म्हणजे याचा अर्थ सांगा रेड व्यक्त झाला का नाही झाला पूर्णपणे व्यक्त झाला व्हाईट पण पूर्णपणे व्यक्त झाला दोन्ही मिक्स झाले नाही म्हणजे याचा अर्थ सांगा दोघं डॉमिनंट आहे आणि दोघांनी ठरवलं की दोघांनी व्यक्त व्हायचं तर त्यावेळेस त्याला म्हणता मित्रांनो कोडॉमिनन्स लक्षात आलं का कोडॉमिनन्स म्हणजे काय मग ज्या वेळेस दोन्ही जीन सेपरेटली एक व्यक्त होतील त्याकरता त्याला म्हणायचं कोडॉमिनन्स दोन्ही जीनचा मग बघा द कोट कलर ऑफ द कॅटल म्हणजे स्किनचा कलर देर आर टू टाईप वन विथ रेड कोट अँड अदर विथ व्हाईट कोट एक रेड कोट एक व्हाईट कोट आणि यांच्यामध्ये मग आता सांगा हा झाला पहिलं जनरेशन आता दुसरी जनरेशन सांगा दुसऱ्या जनरेशन मध्ये कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू गॅमेट्स घ्या सेपरेट करायचं आणि इकडं परत याचे पण कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू याला तुम्ही चेकर बोर्ड घेऊ शकता नाही तर डायरेक्टली क्रॉस कसं घ्यायचा बघा एक पार्ट हा घ्यायचा एक पार्ट हा घ्यायचा त्यानंतर एक पार्ट हा घ्यायचा आणि एक पार्ट म्हणजे एकदा दोन्ही पार्ट त्या ठिकाणी कन्सिडर करायचे नाही तर मग तुम्हाला चेकरबोर्ड डायग्रामचा वापर करून सुद्धा त्या ठिकाणी घेता येईल आणि काय तयार होईल सांगा बरं कॅपिटल आर हा एक पार्ट तयार होईल कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू हा एक पार्ट तयार होईल कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू हा एक पार्ट तयार होईल कॅपिटल डब्ल्यू हा एक पार्ट तयार होईल कसं कळालं का कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू कॅपिटल आर पण घेताना कॅपिटल आर पहिले घ्या कॅपिटल डब्ल्यू कॅपिटल डब्ल्यू सांगा कॅपिटल आर म्हटल्यावर पूर्ण रेड कॅपिटल डब्ल्यू म्हटल्यावर पूर्ण व्हाईट आणि कॅपिटल डब्ल्यू म्हटल्यावर रोन म्हणायचं त्याला मिक्स कलर रोन काय म्हणायचं मिक्स कलर वाल्याला काय म्हणायचं ज्याच्यात रेड पण आहे आणि व्हाईट पण आहे तर रोन म्हणायचं तर रोन कलर मग सांगा कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू कॅपिटल आर एक मेंबर कॅपिटल डब्ल्यू दोन मेंबर कॅपिटल डब्ल्यू एक मेंबर तर हा फिनोटायपिक रेशो आणि हा जिनोटायपिक आहे का बरं बघा जीन कॅपिटल आर एकदा कॅपिटल डब्ल्यू दोनदा आणि कॅपिटल डब्ल्यू एकदा तर ही जी कंडिशन आहे याला म्हणता मित्रांनो कोडॉमिनन्स याला काय नाव द्यायचं आहे कोडॉमिनन्स हे नाव त्या ठिकाणी द्यायचं आहे तर जे लक्षात घ्या जे विद्यार्थी थोडंसं काय होऊन जातं आहे की सुरुवातीला थांबतात सर्व आणि नंतर मग निघून जाता मग मला सांगा आपल्याला थोडी कॅपॅसिटी वाढवून हे बघत राहावं लागेल लेक्चर मला सांगा क्लासला जरी आले असते तुम्ही ऑफलाईन क्लास असता समजा तरी बसणंच आहे येणंच आहे बळजबरी बसणं आहे तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही तुमची इच्छाशक्ती वाढवा अशी माझी इच्छा आहे लक्षात येते की नाही मला काही झालं तरी हे लेक्चर कम्प्लीट बघायचंच आहे जसं आपण मॅच बघत बसलो तर उठत नाही जागेवरून तसं आहे मॅच म्हणून बघायचंय कंटाळा येणारी मॅच आहे पण बघायचंय त्याला पर्याय नाही पण त्यातून निश्चित फायदाच होईल तोटा होणार नाही आणि थोडंसं कॅपॅसिटी पण आपल्याला वाढवावी लागेल कारण आता 20-22 मेंबर आहे नंतर शेवट मेंबर एकदम कमी होऊन जाता 10-8 असे मेंबर राहतात ठराविक जे मेंबर आहे तेच त्या ठिकाणी कमेंट्स करताय बाकीचे मेंबर कमेंट्स पण नाही करत आहे एवढं पण इनॅक्टिव्ह नका राहू आपल्याला खूप काही गोष्टी मिळवायच्या आहे खूप काही गोष्टी करायच्या आहे तर त्या हिशोबाने थोडंसं नियोजन ठेवा एकदम असं कंटाळा नाही होत येता असं मला सांगा उलट ऑफलाईनला तुम्ही सकाळी 7:30ला येता 2-2 वाजेपर्यंत क्लास असता 2-2 3-3 आणि बायोलॉजीचा क्लास भर दुपारी असतो मग तुम्ही बघा काय कंडिशन राहील तेव्हा पण असंच परिस्थिती राहते उलट त्या तुलनेत हे एकदम कम्फर्टेबल आहे फक्त थोडीशी इच्छाशक्ती तुम्ही वाढवा बस थोडी इच्छाशक्ती वाढवली ना तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला साध्य होऊ शकतात
लक्षात आलं सगळ्यांच्या. तर हा झाला कोडॉमिनन्स. त्यानंतर मल्टिपल आलील्स. आता बघा एका जीनचे 2 फॉर्म असतात. जसं आता हाईट हे कॅरेक्टर आहे, सांगा बरं हाईट या कॅरेक्टरचे 2 जीनची नावं सांगा, नोटेशन कमेंट करून सांगा. हाईट या कॅरेक्टरच्या 2 जीनचे कमेंट करून नोटेशन सांगा. कॅपिटल टी स्मॉल टी, बरोबर आहे. काय सांगा, कॅपिटल टी स्मॉल टी, एकदम करेक्ट आहे. कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजे एक जीन सांगा, एक जीन कोणता आहे, कॅपिटल टी, आणि एक जीन कोणता आहे, स्मॉल टी. कोणाचे, हाईट या कॅरेक्टरचे. हाईट या कॅरेक्टरचे हे 2 जीन आहे. म्हणजे सांगा एकाच गुणाचे एकच कॅरेक्टर सांभाळणारे 2 जीन आहे, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. तर सांगा मित्रांनो, कॅपिटल टी आणि स्मॉल टीला काय म्हणायचं सांगा. एकाच कॅरेक्टरचे 2 जीन आहे, तर यांना काय नाव द्यायचंय. एकच कॅरेक्टर सांभाळणारे हे 2 जीन्स आहे, तर यांना काय नाव देता येईल. काय नाव देता येईल, पटकन सांगा. सिद्धीने बरोबर सांगितलं, व्हेरी गुड. प्रीती व्हेरी गुड. माया व्हेरी गुड. प्रतीक्षा व्हेरी गुड. वैष्णवी आहेर व्हेरी गुड. स्वरांजली व्हेरी गुड. श्रेया जेजुरकर व्हेरी गुड, बरोबर सांगितलं. अक्षय गाडेकर, आनंद उगले, तुम्ही पण एकदम करेक्ट सांगितलेलं आन्सर. तर काय म्हणायचं आहे, आलिल्स. मग आता मला सांगा, ह्या केसमध्ये हाईट या कॅरेक्टरचे किती आलिल्स आहे, फक्त 2च आलिल्स आहे. पण कधी कधी मोर दॅन 2 पण असतात. कधी कधी कोणाकोणामध्ये हाईट हे कॅरेक्टर सांभाळणं, जशी इथं 2 आलेले तसं एखादं गुण सांभाळणारे मोर दॅन 2 आलिल्स असतात. किती असतात, मोर दॅन 2 आलिल्स. मोर दॅन 2 आलिल्स असतील तर त्यावेळेस त्याला म्हणता मल्टिपल आलिल्स. काय नाव द्यायचंय सांगा मित्रांनो, त्याला मल्टिपल आलिल्स. मग सांगा बरं, मल्टिपल आलिल्स करता काय कंडिशन त्या ठिकाणी घेता येईल आपल्याला. गायत्री पैठणकर, संस्कार सोनवणे, पूजा जाधव, गौरी आरोटे, सृष्टी बोरकर, वैष्णवी आहेर, वाल्मिक कोकाटे. तुम्ही पण कळतंय का बेटा तुम्हाला, थोडंसं कमेंट्स वगैरे करून सांगा आम्हाला. त्यानंतर वेदांग आज शांत शांत आहे. आनंद उगले देत आहे उत्तर, व्हेरी गुड. तर मल्टिपल आलिल्स. आता बघा, एखादा जीन असेल आणि त्याच्यात म्युटेशन झाले, म्हणजे एखाद्या नॅचरल जीनमध्ये अचानक जर बदल होत गेले तर त्यावेळेस त्याला म्हणता, काय नाव द्यायचं आहे त्याला, त्या ठिकाणी म्युटेशन. आणि म्युटेशन्समुळे मल्टिपल आलिल्स तयार होतात. आणि जो ओरिजिनल आहे त्याला वाईल्ड जीन म्हणतात. वाईल्ड म्हणजे ओरिजिनल व्हरायटी, एकदम सुरुवातीची, आणि त्यात बदल होत 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 नवीन नवीन जीन्स तयार होता त्याच कॅरेक्टरचे. उदाहरणार्थ बघा, जे विंग्स ऑफ ड्रॉसोफिला म्हणजे जी फळमाशी आहे त्याचे पंखचा गुण सांभाळणारे बघा मल्टिपल आलिल्स आहे. म्हणजे याचा अर्थ 5 प्रकारचे आलिल्स त्या ठिकाणी
आहे. बघा इथं फिनोटायपिक कसा आहे, नॉर्मल विंग्स करता जीन आहे VG प्लस, आलील कोणता आहे, जीन कोणता आहे VG प्लस नावाचा. निक्ट विंग्स म्हणजे काय, दॅट इज द विंग्स हॅव्हिंग सम कट्स. असं एखादा कागद आहे त्याच्यावर कात्रीने नुसतं असं कट मारला तसा टाईप निक्ट विंग्स, त्याचा आहे VGNI. हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. नॉर्मल विंग्स करता VG प्लस, निक्ट विंग्स करता VGNI. नॉच म्हणजे पंखांमध्ये V शेप कट असेल, पंखांमध्ये कोणता असेल V शेप कट, त्याला म्हणायचं VGNO. काय नाव द्यायचं आहे VGNO. तर इथं बघा VG आणि निक्ट करता NI. VG निक्ट करता काय सांगा NI निक्ट. नंतर नॉर्मल करता VG प्लस. आता नॉच करता VGNO. NO वरून नॉच लक्षात ठेवा. नंतर स्ट्रॅप करता VGST. ST म्हणजे स्ट्रॅप. आणि GL वरून लक्षात घ्या नुसतं VG VSTGL असेल. किती बघा एकच गुण आहे कोणता, पंखांचा शेप. हा एकच गुण आहे पण किती जीन कॅरेक्टर सांभाळता आहे, 5 जीन आहे. किती जीन आहे 5, गुण किती आहे एकच. मग सांगा एकाच गुणाचे वेगवेगळे जीन त्यांना काय म्हणायचं आलिल्स. मग सांगा इथे एकाच जीनचे किती आलिल्स आहे मित्रांनो 5. नॉर्मल विंग्स VG प्लस, निक्ट विंग्स VGNI, नॉच्ड विंग VGNO, स्ट्रॅप विंग म्हणजे त्याच्यावर असे पट्टे असतात दॅट इज VGST, वेस्टिजियल विंग्स VG. ते झाले डिफरंट आलिल्स ऑफ द सेम जीन, डिफरंट आलिल्स ऑफ द सेम जीन. तर हे नॉर्मल विंग्स, हा पहिला जो नॉर्मल विंग्स आहे ना तो वाईल्ड टाईप आहे आणि त्याचं नोटेशन आहे VG प्लस. आता कोणत्या पण इंडिव्हिज्युअल मध्ये हे लक्षात घ्या, जरी हे प्रकार 5 आहे पण एकाच ड्रॉसोफिलामध्ये हे 5 कधीच नसतील, 2 असतील कोणते तरी. या 5 पैकी एक तर रिपीट 2 असतील नाही तर कोणीतरी मिक्स असेल. 2 जीन कधी पण लक्षात घ्या. प्रकार किती राहू द्या, एका जीनचे 10 प्रकार राहू द्या पण एखाद्या इंडिव्हिज्युअल मध्ये 10 पैकी प्रकार किती राहतील, कोणते तरी 2च राहतील, जास्तीत जास्त 3 नाही राहणार, 4 नाही राहणार. म्हणजे कंटेन ओनली 2 आलील. सांगा काय येईल मग, एनी इंडिव्हिज्युअल कंटेन एनी 2 आलील फ्रॉम द गिवन टेबल. या टेबल मधून कोणते तरी 2 आलील्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतील. त्यानंतरचा पार्ट येतो प्लिओट्रॉपी. नेक्स्ट पार्ट काय सांगा प्लिओट्रॉपी. तर आता याच्यात बघा काय आहे, व्हेन अ सिंगल जीन कंट्रोल 2 or more different characters that is traits then it is called प्लिओट्रॉपिक जीन. सांगा एक सिंगल जीन आहे, सांगा एका जीनकडे किती फंक्शन असतात, एक. पण कधी कधी एकच जीन एकापेक्षा जास्त फंक्शन त्या ठिकाणी कंट्रोल करतो, तर त्यावेळेस त्याला नाव द्यायचंय मित्रांनो प्लिओट्रॉपी. काय येईल मग, व्हेन अ सिंगल जीन कंट्रोल्स 2 or more traits it is called प्लिओट्रॉपिक जीन. काय सांगा, व्हेन अ सिंगल जीन कंट्रोल 2 or more different traits then it is called pleiotropic gene and the phenomena is called pleiotropy or pleiotropism. Sickle cell anemia is the example for pleiotropy. सिकल सेल ॲनिमिया म्हणजे काय, जी RBC आहे ती अशी चंद्रकोरीची, जो चंद्रकोरीचा आकार असतो या टाईपमध्ये होते, किंवा जो कोयत्याचा आकार असतो त्याच्या टाईपमध्ये होते, खुरपं जे असतं ना त्या टाईप. सिकल सेल ॲनिमिया म्हणतात त्याला. काय म्हणतात, सिकल सेल ॲनिमिया. आणि हा कोणामुळे होतो, तर HBS नावाचा जीन आहे. कोणता आहे सांगा, HBS नावाचा जीन आहे. नॉर्मल और हेल्दी जीन हा HBA हा हेल्दी आहे आणि जो डॉमिनंट आहे. आणि हा काही म्हणजे सांगा एकच गुण सांभाळणारे 2 जीन्स असतात माहिती आहे. तर एक आहे HBA आणि एक आहे HBS. HBA हा डॉमिनंट आहे आणि तो RBC मध्ये रेड ब्लड सेल्स मध्ये कोणताही आजार तयार करत नाही. पण HBS हा त्याच टाईपचा पण आजार तयार करणारा जीन आहे आणि जो आजार तयार करतो. तर आता बघा, जेव्हा HBA आणि HBS एकत्र येतात तर कंडिशन कोणती सांगा, हेट्रोझायगोट्स. म्हणजे याचा अर्थ जसं कॅपिटल T आणि स्मॉल t एकत्र आले
तसं हे एक कोण आहे HbA आणि दुसरा कोण आहे HbS. HbA आणि दुसरा कोण आहे HbS. तर आता इथं काय होईल बघा, हे नॉर्मल मेंबर तयार करतील, नॉर्मल अंडर नॉर्मल कंडिशन, बट इन ऑक्सिजन डिफिशियन्सी प्रोड्युसेस द माइल्ड ॲनिमिया. बघा HbA HbS हे हेट्रोझायगस कंडिशन आहे. हे कधी काय म्हणून ऍक्ट होईल, नॉर्मल, म्हणजे आजार तयार करणार नाही. कधी सांगा, कधी त्या ठिकाणी आर नॉर्मल अंडर नॉर्मल कंडिशन, म्हणजे जेव्हा नॉर्मल कंडिशन असतील. पण हाच HbA आणि HbS जेव्हा कसं आहे, डिफिशियन्सी ऑफ ऑक्सिजन आहे, डिफिशियन्सी ऑफ ऑक्सिजन, तर हा नॉर्मल स्वरूपात माइल्ड ॲनिमिया तयार करेल. काय तयार करेल, माइल्ड स्वरूपाचा ॲनिमिया तयार करेल. त्या ठिकाणी लक्षात घ्या, ॲनिमिया माइल्ड स्वरूपाचा ॲनिमिया तयार होईल. कधी, जेव्हा ऑक्सिजनची डिफिशियन्सी आहे. आणि त्या ठिकाणी ॲनिमिया इन विच RBC बिकम सिकल सेल, ज्यामध्ये RBC ही चंद्रकोरीच्या आकाराची होऊन जाईल. आणि समजा आता असा आहे बघा, एकच जीन आहे HbS असा आहे, तर हा इतका स्ट्रॉंग सिकल सेल ॲनिमिया तयार करेल की ज्यांच्यामध्ये असे जीन आलेले HbS त्या व्यक्तीची 100% डेथ होणार, 100% डेथ होणार. सांगा, HbA HbS नॉर्मल अंडर नॉर्मल सप्लाय ऑफ ऑक्सिजन, HbA HbS produces mild sickle cell anemia under deficiency of oxygen, and HbS produces the lethal type of anemia, म्हणजे एकदम स्ट्रॉंग ॲनिमिया म्हणजे सिकल सेल ॲनिमिया तयार करेल, ज्यामध्ये व्यक्तीची डेथ होणार. मग सांगा बरं, जीन कोणता आहे, HbSच आहे, बट वर्क्स डिफरंटली अंडर डिफरंट कंडिशन. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये हा जीन कसा ॲक्ट होतोय, वेगवेगळ्या स्वरूपात ॲक्ट होतोय. HbA HbS असेल तर नॉर्मल एकदम कमी आजार तयार होईल, आणि HbS असेल तो एकदम स्ट्रॉंग आजार तयार होईल. म्हणजे याचा अर्थ काय झाला की दी जीन ॲक्ट डिफरंटली अंडर डिफरंट कंडिशन. तर हे जे असेल तर याला म्हणता प्लिओट्रॉपी. वेन सेम जीन कंट्रोल डिफरंट ट्रायड्स, तर त्यावेळेस त्याला म्हणायचं प्लिओट्रॉपी. त्यानंतर येतं क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. तर ऑलरेडी आपल्याला सुटॉन अँड बोवेरी, कोण सांगा, सुटॉन आणि बोवेरी या दोन सायंटिस्टनी त्या ठिकाणी ही थिअरी मांडली. आणि या सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार काय सांगा, मागच्या जनरेशनचे कॅरेक्टर पुढच्या जनरेशनमध्ये नेण्याचं काम कोण करतं, तर क्रोमोझोम्स करतात. इनहेरिटन्स म्हणजे काय सांगा, ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन इज कॉल्ड इनहेरिटन्स, अँड इनहेरिटन्स इज कंट्रोल बाय क्रोमोझोम्स. तर दिस इज द क्रोमोझोमल थिअरी. म्हणजे क्रोमोझोम ॲक्ट ॲज अ जेनेटिक मटेरियल. सांगा मित्रांनो, क्रोमोझोम हे काय म्हणून ॲक्ट होतील, जेनेटिक मटेरियल म्हणून त्या ठिकाणी ॲक्ट होतील. क्रोमोझोम माहिती आहे आपल्याला, सेल, सेलच्या आत न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या आत धाग्यांसारखे स्ट्रक्चर, आणि त्यांना आपण नाव देतो क्रोमोझोम. क्रोमोझोमचा क्रोमोचा अर्थ होतो कलर आणि सोमाचा अर्थ होतो बॉडी. मग कलर्ड बॉडी हा शब्द कोणी मांडला, W. वाल्डियर नावाच्या सायंटिस्टने या ठिकाणी हा शब्द पहिल्यांदा वापरला. आणि क्रोमोझोमची साईज ही स्पेसिस टू स्पेसिस वेगवेगळी असते. आणि जे मेटाफेज विच इज अ स्टेप ऑफ सेल डिव्हिजन, क्रोमोझोम व्हॅरीज फ्रॉम 0.1 to 33 millimeter in length and 0.2 to 2 millimeter in thickness. हे लक्षात घ्या, साईज असता या वेगवेगळ्या साईजमध्ये क्रोमोझोम असता वेगवेगळ्या स्पेसिसचे. त्यानंतर प्लॉइडी. आता आपल्याला माहिती आहे हॅप्लॉइड, डिप्लॉइड, तर ह्याला म्हणता प्लॉइडी. आता जर प्रायमरी समजा हॅप्लॉइड आहे, समजा आता एखाद्या सेलमध्ये 10 क्रोमोझोम आहे, सिंगल सेट, तर त्याला म्हणता N
हॅप्लॉइड. मग 20 आहे तर डिप्लॉइड, 30 आहे ट्रिप्लॉइड, 40 आहे टेट्राप्लॉइड. आणि जर बघा बरं यांच्या एक्झॅक्ट मल्टिपल्समध्ये पहिलं n आहे 10 तर ट्वाईस n आहे 20, थ्राईस n आहे 30, 4n आहे 40. म्हणजे सांगा सिंगल जे प्रायमरी बेसिक युनिट आहे, जो प्रायमरी बेसिक नंबर आहे कोण आहे सांगा तो n. n हा प्रायमरी बेसिक नंबर आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट मल्टिपलमध्ये म्हणजे ट्वाईस n, थ्राईस n, 4n अशा स्वरूपात जर क्रोमोझोम असतील तर त्याला म्हणता युप्लॉइडी. त्याला काय नाव दिलं जात सांगा, युप्लॉइडी हे नाव त्या ठिकाणी दिले जाईल. लक्षात आलं का? एक्झॅक्ट मल्टिपल पाहिजे हॅप्लॉइडच्या. युप्लॉइडी इन्क्लुड्स मोनोप्लॉइडी दॅट इज n, डिप्लॉइडी ट्वाईस n, ट्रायप्लॉइडी थ्राईस n, टेट्राप्लॉइडी 4n. n म्हणजे सिंगल सेट, ट्वाईस n म्हणजे 2 सेट्स, थ्राईस n म्हणजे 3 सेट, 4n म्हणजे 4 सेट ऑफ क्रोमोझोम. पण आता सांगा समजा एखाद्या सेलमध्ये n ही कंडिशन आहे 10 क्रोमोझोमची आणि नंतर आहे 19 क्रोमोझोम आहे. सांगा बरं ट्वाईस n करता किती लागत होते 20, पण इथं कमी आहे त्याच्यापेक्षा. म्हणजे याचा अर्थ कमी राहील किंवा जास्त राहील कशापेक्षा, प्लॉइडीपेक्षा. मग त्याला म्हणायचं नॉट एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ द हॅप्लॉइड सेट. मग जर क्रोमोझोमची संख्या नॉट एक्झॅक्ट 10 आहे त्याचे मल्टिपल कोण आहे 20, 30, 40, 50, पण 19, 21 हे मल्टिपल आहे का नाही. मग त्याला म्हणायचं ॲन युप्लॉइडी. काय नाव द्यायचं आहे ॲन युप्लॉइडी. सांगा ॲन युप्लॉइडी मध्ये काय येईल, व्हेन क्रोमोझोम नंबर इज नॉट द एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ हॅप्लॉइड सेट. काय सांगा, व्हेन द क्रोमोझोम नंबर इज नॉट द exact multiple of the haploid set, it is described as aneuploidy. aneuploidy कशामुळे होते सांगा. आता हे n आहे तर ट्वाईस n किती होईल 20, पण एक क्रोमोझोम डिलीट झाला, एक क्रोमोझोम डिलीट झाला, क्रोमोझोम संख्या आली 19. अशामुळं म्हणजे डिलिशन किंवा n आहे 10 तर ट्वाईस n किती होईल 20 आणि एखादा क्रोमोझोम त्यात वाढून गेला तर सांगा क्रोमोझोम संख्या काय झाली वाढून गेली. मग त्या ठिकाणी एखादा क्रोमोझोम ॲड झाल्यामुळे किंवा एखादा क्रोमोझोम डिलीट झाल्यामुळे काय तयार होतं, ॲनयुप्लॉइडी तयार होते. मित्रांनो ॲनयुप्लॉइडी कशामुळे तयार होते, एखादा क्रोमोझोम ॲड झाल्यामुळे किंवा एखादा क्रोमोझोम डिलीट झाल्यामुळे त्या ठिकाणी काय तयार होतं ॲनयुप्लॉइडी. तर इथं बघा प्लॉइडीचे 2 प्रकार, युप्लॉइडी ॲनयुप्लॉइडी. युप्लॉइडीमध्ये मोनो, डाय, पॉली 3n, 4n, 5n. आता ॲनयुप्लॉइडीमध्ये 2 आहे. हायपोप्लॉइडी, हायपोचा अर्थ होतो कमी होऊन जाणं. म्हणजे जसं आता डिप्लॉइड आहे त्यात 1नी कमी झालं किंवा डिप्लॉइड आहे त्यात 2नी कमी झालं तर कमी झाले नॉर्मलपेक्षा. म्हणजे जसं आता बघ n आहे 10 आहे तर ट्वाईस n किती आहे 20 आहे. तर आपल्याला काय झालं समजा ट्वाईस n -1, 20 -1, 19. मग याला म्हणायचं सांगा नॉर्मल सेटपेक्षा संख्या वाढली का कमी झाली, कमी. नॉर्मल सेटपेक्षा जर संख्या कमी होते तर त्यावेळेस त्याला म्हणायचं हायपोप्लॉइडी. आणि नॉर्मल सेटपेक्षा संख्या वाढते तर त्याला म्हणायचं हायपरप्लॉइडी. काय नाव द्यायचं मित्रांनो, हायपरप्लॉइडी. हायपोप्लॉइडी, हायपरप्लॉइडी असे 2 प्रकार त्या ठिकाणी. सांगा इथं क्रोमोझोम ची संख्या कितीनी कमी झाली 1नी, त्याला म्हणायचं मोनोसॉमी. जर त्या ठिकाणी 2नी कमी झाली तर त्याला म्हणायचं नलिसॉमी. काय नाव द्यायचं नलिसॉमी. जर 1नी वाढलं तर त्याला म्हणायचं ट्रायसॉमी आणि 2नी वाढले ट्वाईस n मध्ये तर त्याला नाव द्यायचं टेट्रासॉमी. लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, हे चार्ट आहे हा तुम्हाला परफेक्ट करावा लागेल. क्रोमोझोम ते ऑलरेडी माहिती आहे, फिलामेंटस स्ट्रक्चर. जे क्रोमोझोम्स आर द फिलामेंटस बॉडीज प्रेझेंट इन द न्यूक्लियस अँड ॲक्ट ॲज हेरिडिटरी मटेरियल. आता क्रोमोझोम आर व्हिजिबल ओनली ड्युरिंग सेल डिव्हिजन. इन मेटाफेज स्टेप ऑफ सेल डिव्हिजन
chromosome show two identical chromatids called sister chromatid. बघा आता या ठिकाणी तर हे जे दोन क्रोमोझोम आहे एक्झॅक्ट एकमेकांच्या कॉपी आहे, म्हणजे यांनी याची कॉपी तयार केली आहे. म्हणजे जसं एखादा क्वेश्चन पेपर आपण झेरॉक्स करून घेतो तर क्वेश्चन बदलता का? नाही, सेम टू सेम राहता. तसं हे दोन आहे, यांना म्हणता सिस्टर क्रोमॅटिड. काय म्हणायचं? सिस्टर क्रोमॅटिड. आणि ते इथे एकमेकांना जॉईन आहे. ज्या ठिकाणी ते एकमेकांना जॉईन असतात त्याला म्हणता सेंट्रोमियर. ज्या ठिकाणी क्रोमोझोम एकमेकाला जॉईन असतात त्याला काय नाव द्यायचं सांगा? सेंट्रोमियर. आता जर क्रोमोझोमचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी घ्यायचंय तर बघा आता इथं हा जो पार्ट आहे याच्यात हा जो टेलचा पार्ट आहे याला म्हणायचं टोकाचा पार्ट, याला म्हणायचं टेलोमियर. काय म्हणायचं सांगा? टेलोमियर. त्यानंतर इथे हे जे आपण बघितलं होतं ना हे सेंट्रोमियर किंवा प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. काय नाव द्यायचं आहे? सेंट्रोमियर किंवा प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. हे मेन आहे. आणि एक इथं पण आहे, याला म्हणायचं सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन. काय नाव द्यायचं? सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन. त्यानंतर त्या ठिकाणी आता इथं लक्षात घ्या, हा जो आहे सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन, इथं पण एक सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन आहे, हे मेन आहे. त्यानंतर हा जो पार्ट आहे इथं हा जो इकडच्या टेलचा पार्ट आहे त्याला म्हणता सॅटेलाइट. त्याला काय आणायचं आहे? सॅटेलाइट. आणि हे इथलचं जे सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन आहे त्याला नाव देता अजून न्यूक्लिओलार ऑर्गनायझर. काय नाव द्यायचंय सांगा? न्यूक्लिओलार ऑर्गनायझर. काय नाव द्यायचंय? न्यूक्लिओलार ऑर्गनायझर. कारण ते सेलचं न्यूक्लिओलस तयार होण्यामध्ये महत्वाचा रोल परफॉर्म करतं. तर त्याला म्हणायचं न्यूक्लिओलार. म्हणजे काय काय पार्ट आहे बघा? टेलोमियर. त्यानंतर ह्या असे जे स्पायरल्स दिसत आहे याला नाव देता क्रोमोमियर्स. हे बघ हे असे हे स्पायरल्स आहे क्रोमोमियर. हे छोटा खोलगट भाग आहे सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन, हा मोठा आहे प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. त्यानंतर इथं परत एक सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन, टोकाचा भाग सॅटेलाइट. आणि ह्या सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शनला न्यूक्लिओलार ऑर्गनायझर हे नाव सुद्धा त्या ठिकाणी दिलं जातं. आणि जे प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन आहे तिथं एक प्लेट सारखा पार्ट असतो. इथं हा प्लेट सारखा पार्ट असेल तर तो जो प्लेट सारखा पार्ट आहे त्याला नाव दिलं जातं कायनेटो कोर. काय नाव दिलं जातं? कायनेटो कोर. प्लेट सारख्या पार्टला काय नाव द्यायचंय मित्रांनो? कायनेटो कोर. कुठं असेल तो? सेंट्रोमियरला अटॅच असेल. कोणाला अटॅच असेल? सेंट्रोमियरला अटॅच. तर हे झाले क्रोमोझोमचं स्ट्रक्चर. आता सेंट्रोमियर आत्ताच आपण बघितलं की जे दोन क्रोमॅटिड्स असतात, क्रोमोझोमलाच क्रोमॅटिड्स पण म्हणतात, आणि जे एक्झॅक्ट आयडेंटिकल आहे तर ते समजा आता हे दोन क्रोमॅटिड्स आहे एक्झॅक्ट आयडेंटिकल आहे ते एका ठिकाणी एकमेकाला अटॅच असतात. आणि ज्या ठिकाणी ते अटॅच असतात त्या पॉइंटला नाव देता सेंट्रोमियर. आणि ते सेंट्रोमियर कुठे आहे त्याच्या बेसवर क्रोमोझोमचे मित्रांनो वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी आपल्याला घेता येतात. तर टाइप्स ऑफ क्रोमोझोम अकॉर्डिंग टू द पोझिशन ऑफ सेंट्रोमियर. तर पहिलं आहे मेटासेंट्रिक. पहिलं कोणतं आहे? मेटासेंट्रिक. तर बघा इथं क्रोमोझोमचा अर्धा पार्ट आहे, इकडं अर्धा, आणि एक्झॅक्टली मध्यभागी सेंट्रोमियर आहे मिडलला. तर त्यावेळेस त्याला म्हणायचं मेटासेंट्रिक. आणि शेप कसा असेल सांगा? व्ही शेप. ड्युरिंग ॲनाफेज ऑफ द सेल डिव्हिजन. सांगा जर सेंट्रोमियर इफ इट इज सिच्युएटेड ॲट द सेंटर देन इट इज कॉल्ड मेटासेंट्रिक. क्रोमोझोम लुक्स लाईक अ व्ही शेप. क्रोमोझोम कोणत्या शेपमध्ये दिसेल? व्ही शेपमध्ये दिसेल. नेक्स्ट पार्ट त्या ठिकाणी बघा आता सब मेटासेंट्रिक. एक्झॅक्ट मिडल नाही बघा, हा पार्ट थोडा मोठा आहे हा छोटा आहे, म्हणजे याचा अर्थ एल शेप त्या ठिकाणी तयार होतोय. कोणता आकार? एल शेप. आणि बघा सिच्युएटेड स्लाइटली अवे फ्रॉम द मिडल. वाक्य काय आलं बघा? सिच्युएटेड स्लाइटली अवे फ्रॉम द मिडल देन इट इज कॉल्ड सब मेटासेंट्रिक. काय नाव द्यायचंय त्याला? सब मेटासेंट्रिक. आणि इथं आता बघा सेंट्रोमियर
इज प्रेझेंट क्लोज टू वन एंड. हे एंड आहे, हे इकडं नाही, इकडं दूर आहे, पण इकडे एका एंडच्या एकदम जवळ असेल आणि जे आकार तयार होईल तर त्यावेळेस त्याला नाव देता ॲक्रोसेंट्रिक. काय सांगा, ACRO ॲक्रोसेंट्रिक. आणि शेप कोणता दिसतो सांगा, जे शेप. एक आर्म खूप छोटा असतो आणि एक आर्म खूप मोठा असतो. तर ही जी कंडिशन आहे याला नाव द्यायचं आहे ॲक्रोसेंट्रिक. त्यानंतर येतं टेलोसेंट्रिक. नेक्स्ट पार्ट कोणता येतो सांगा मित्रांनो, टेलोसेंट्रिक. आता टेलोसेंट्रिक मध्ये काय, सेंट्रोमियर इज प्रेझेंट ॲट वन एंड. लक्षात घ्या, सेंट्रोमियर कुठं प्रेझेंट आहे, डायरेक्ट एका टोकाला. तर त्यावेळेस त्याला नाव द्यायचं टेलोसेंट्रिक. आणि ज्या वेळेस त्या ठिकाणी एकच आर्म दिसेल आणि रॉड शेप दिसेल तर ते झालं टेलोसेंट्रिक. काय झालं सांगा, ते टेलोसेंट्रिक. असे वेगवेगळे क्रोमोझोमचे टाइप्स त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचे. त्याच्यानंतरचा पार्ट येतो सेक्स क्रोमोझोम. तर सेक्स क्रोमोझोम दोन प्रकारचे असतात. एक असतं एक्स क्रोमोझोम आणि एक असतं वाय क्रोमोझोम. तर बघा आता हा जो आहे मोठा एक्स क्रोमोझोम आहे, थोडा छोटा वाय क्रोमोझोम आहे. दोन्ही क्रोमोझोम मध्ये दोन पार्ट असतात. बघा आता इथं आहे, हा एक पार्ट आहे, हा दोन्ही मध्ये सारखा असतो, त्याला म्हणता होमोलॉगस पार्ट. काय नाव द्यायचं आहे, होमोलॉगस. आणि काही पार्ट हा वेगळा असतो, जसं आता मी दाखवतो. बघा हा पार्ट आहे, याच्यात जे जीन्स या क्रोमोझोम मध्ये ते ह्या पार्ट मध्ये नाही. बर, ह्या पार्ट मध्ये समजा एक जीन आहे पी नावाचा, तो इथं नसेल, इथं क्यू नावाचा राहील. हा इथं समजा ए नावाचा जीन आहे तर इकडं पण एस नावाचा जीन राहील. म्हणजे याचा अर्थ सांगा, अर्धा भाग असा आहे की ज्यात एक्स आणि वाय दोन्ही क्रोमोझोम मध्ये काय सांगा सारखे जीन्स आहे. एक्स आणि वाय दोन्ही क्रोमोझोम मध्ये काय मित्रांनो सारखे जीन्स आहे. तर त्याला म्हणायचं होमोलॉगस पार्ट. त्याला काय नाव द्यायचं सांगा, होमोलॉगस पार्ट. आणि अर्धा पार्ट असा आहे की ज्याच्यात एक्स क्रोमोझोमकडे जे जीन आहे ते वाय कडे नाही आणि वाय जो क्रोमोझोमकडे जे जीन आहे ते एक्स कडे नाही. मग त्याला म्हणायचं नॉन होमोलॉगस पार्ट. लक्षात आलं का? म्हणजे याचा अर्थ एक्स आणि वाय क्रोमोझोम मध्ये जर विचार केला तर सांगा अर्धा पार्ट असतो विच कंटेन सेम टाइप ऑफ जीन इज कॉल्ड homologous part, and half part that is remaining part which contain in which X chromosome contain different chromosome and Y chromosome also contain different chromosome. आता बघा X chromosome longer आहे, Y chromosome shorter आहे. हे X chromosome सांगा आता मेलचे फिमेल आणि मेल, XY मेलचं असतं आणि XX फिमेलचं असतं. म्हणजे सांगा X क्रोमोझोम मेल मध्ये पण आहे फिमेल मध्ये पण आहे, प्रेझेंट इन बोथ द सेक्सेस. इकडे काय येईल, प्रेझेंट ओनली इन मेल. इट डिसाइड द फिमेल सेक्स, इट डिसाइड्स द मेल सेक्स. इट कंटेन याच्यामध्ये एक्स क्रोमोझोम मध्ये मोर जीन्स आर प्रेझेंट, इट कंटेन लेस जेनेटिक मटेरियल. हा जो आहे हा सब मेटासेंट्रिक आहे एक्स क्रोमोझोम, वाय क्रोमोझोम ॲक्रोसेंट्रिक आहे. आत्ताच बघितलं आपण. एक्स लिंक जीन आर रिस्पॉन्सिबल. आता याच्यामध्ये बघा इथं जे आहे ना, इथं जे जीन आहे कोणत्या पार्ट मध्ये, नॉन होमोलॉगस पार्ट मध्ये, त्याला म्हणता एक्स लिंक्ड जीन. आणि जे वाय क्रोमोझोमचा नॉन होमोलॉगस पार्ट आहे तिथं जे जीन्स आहे ते वाय लिंक जीन्स आहे. तर इथं असणारे जीन एक्स क्रोमोझोमच्या ह्या भागात कोणत्या नॉन होमोलॉगस पार्ट मध्ये असणारे जीन जे एक्स लिंक जीन ते कोणता आजार तयार करता, तर ते आजार तयार करता कलर ब्लाइंडनेस. आणि इकडं वाय लिंक जीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर बघा कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया. आणि वाय लिंक जीन आर रिस्पॉन्सिबल फॉर हायपरट्रिकोसिस. हायपरट्रिकोसिस म्हणजे काय, काही व्यक्तींच्या कानामध्ये इथं असे मोठे मोठे केस येतात त्याला म्हणता हायपरट्रिकोसिस. दॅट इज द एक्सेसिव्ह इयर्स ऑन पिन्ना. नंतर आता इट कंटेन लार्ज अमाऊंट ऑफ युक्रोमॅटिन. आता हे बघू आपण. अँड इट कंटेन लेस अमाऊंट ऑफ हेट्रो युक्रोमॅटिन. त्याच्यामध्ये आता बघा दोन पार्ट आपल्याला मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स मध्ये बघायचंय. त्या ठिकाणी युक्रोमॅटिन आणि हेट्रोक्रोमॅटिन.
हेट्रोक्रोमॅटिनमध्ये हाय कॉइलिंग असतं, युक्रोमॅटिनमध्ये कमी आहे. म्हणजे आता हे असं, हे आणि नंतर हे असं, परत असं. तर हा जो पार्ट आहे युक्रोमॅटिन आहे आणि हेट्रोवरून एच वरून हायली कंडेन्स हेट्रोक्रोमॅटिन आहे. तर याच्यात युक्रोमॅटिन चांगलं असतं ते याच्यात जास्त आहे आणि युक्रोमॅटिन याच्यात कमी आहे. याच्यात हेट्रोक्रोमॅटिन कमी आहे, याच्यात हेट्रोक्रोमॅटिन जास्त आहे. तर याच्यामध्ये जे नॉन होमोलॉगस पार्ट एक्स क्रोमोझोमचा त्यात 50 जीन्स आहे, याच्यात फार थोडे जीन्स प्रेझेंट असतात कोणामध्ये, वायमध्ये. तर ह्या टाईपचा पार्ट त्या ठिकाणी आपल्याला घेता येईल. तरी जवळपास मॅक्झिमम चॅप्टर आपला कंप्लीट झाला. उद्या राहिलेला पार्ट आणि त्याचे MCQ त्या ठिकाणी आपण घेऊ. व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर तुम्हाला टेस्टचा टाइम टेबल टाकलेला आहे. रविवारी आपल्या 2 टाईपच्या टेस्ट होतील, ऑनलाईन आणि ऑफलाईन. दोन्ही प्रकारच्या टेस्ट त्या ठिकाणी असणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना त्याच टेस्ट होतील साधारण, पण ज्यांना ऑफलाईन द्यायचे त्यांनी वाटल्यास ऑफलाईन देऊ शकता, ज्यांना क्लासवर येणं शक्य आहे. आणि ज्यांना क्लासवर येणं शक्य नाही आहे त्यांना मात्र ऑनलाईनचा पण चान्स आहे. पेपर सेम असणार आहे, त्यामुळं काही अडचण येणार नाही. तर जे विद्यार्थी ऑनलाईनची टेस्ट देऊ शकताय, मोबाईलवरूनच द्यायची आहे आणि ऑफलाईनसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही जर क्लासमध्ये मोबाईल घेऊन आले, कसं होतं काही विद्यार्थ्यांना बसायला जेव्हा 3 तास बसणं होत नाही, मग त्यांच्याकरता ऑफलाईन आहे. पण मी जर म्हणतो टाईम टेबल घड्याळ लावून जर तुम्ही बसले आणि 3 तास झाल्याशिवाय उठायचं नाही, पेपर कंप्लीट झाल्याशिवाय उठायचं नाही हे ठरवलं, तर मग तुम्ही बसू शकता. आणि जर नाहीच वाटतंय तर तुम्ही क्लासला येऊन त्या ठिकाणी टेस्ट देऊ शकता. येताना मोबाईल घेऊन यायचं आणि आपण त्याच ठिकाणी तुमची गार्डिंग पण होईल आणि स्ट्रिक्टली आपण ती टेस्ट त्या ठिकाणी कंडक्ट करू. तर अभ्यास करा. चॅप्टरचे नावं त्या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपवर सर्व टाकलेले आहे, त्या चॅप्टरवर त्या ठिकाणी. ओके, आता पण टेस्ट देत आहे, पण आपण आता चॅप्टर वाईज टेस्ट देतोय. म्हणजे चॅप्टर वाईज म्हणजे अर्ध्या पाऊण तासात आपली टेस्ट होऊन जाते, बरोबर आहे. पण आता ही टेस्ट किती वेळाची राहील, 3 तासाची राहील. जी रविवारी येणारी टेस्ट आहे ती किती वेळाची असणार आहे मित्रांनो, 3 तासाची. आणि त्यामुळे फिजिक्सचे 50 क्वेश्चन, केमिस्ट्रीचे 50, मॅथचे 50. फिजिक्स केमिस्ट्रीला 100 मार्क आहे, 50-50, आणि मॅथला 50 क्वेश्चनला 100, असे 200 मार्क आहे. आणि जर तुम्ही मोबाईलवर दिली लगेच आपल्याला त्याचा रिझल्ट पण येऊन जातो, कारण आम्ही सर्व ॲन्सर त्याचं फिडिंग करतो त्यात, आणि त्याचं लगेच तुम्हाला क्विक त्या ठिकाणी ॲन्सर भेटू शकताय, रिझल्ट भेटू शकतोय. तर आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण बऱ्यापैकी पार्ट कवर केला. तर थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा पार्ट कंटिन्यू करू. उद्या देखील 10:30 ते 11:30 पावणे 12पर्यंत तुमचं एक बायोचं लेक्चर राहील आणि संध्याकाळी पण राहील. तर सगळ्यांनी दोन्ही लेक्चर्सला प्रेझेंट राहायचं आहे. थँक्यू व्हेरी मच.